नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं आज आपण JNM सेकंड इयर स्टुडंट्ससाठी क्वेश्चन पेपरमध्ये आलेले क्वेश्चन बघूयात. मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 MS1 मधील फरक स्पष्ट करा बघूया. एक ऑलरेडी फरक बघितलेला आहे, आता हा दुसरा बघूया. 2008 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, हेमोडायलासिस आणि पेरिटोनियल डायलासिस. चला तर सुरुवात करूया. कार्यपद्धती बघा. हेमोडायलासिस रक्त शरीराबाहेर डायलायझर कृत्रिम मूत्रपिंड वापरून फिल्टर केले जाते. तर याची कार्यपद्धती आहे, रक्त शरीराबाहेर डायलायझर करून कृत्रिम मूत्रपिंड वापरून फिल्टर केला जाते. तसेच पेरोनियल डायलासिस म्हणजे पोटाचा पडदा, याला नैसर्गिक फिल्टर म्हणून वापरले जाते. ठीक आहे. स्थान म्हणजे कुठे करू शकतो. डायलासिस सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये केले जाते. घरी हेमोडायलासिसचा पर्याय आहे. हेमोडायलासिस हे डायलासिस सेंटर, हॉस्पिटल किंवा घरी पण करू शकतो. तसेच पेरिटोनियल डायलासिस हे घरी केले जाते. ठीक आहे. वारंवारता म्हणजे किती वेळा करू शकतो. हेमोडायलासिस हे आठवड्यातून 3 ते 4 वेळा आणि प्रत्येक सत्र 3 ते 5 तासाचे. आणि पेरिटोनियल डायलासिस दररोज अनेकदा, दिवसातून अनेक वेळा किंवा रात्री. ठीक आहे. प्रवेश बघा. हेमोडायलासिसचा व्हॅसिक्युलर प्रवेश आवश्यक. AV फिस्चुला किंवा ग्राफ किंवा कॅथेटरने करू शकतो. तसेच पेरिटोनियल डायलासिसमध्ये पोटाचे कॅथेटर ठेवणे आवश्यक असते. ठीक आहे. याच्यात फिस्चुला, ग्राफ किंवा कॅथेटर असतो हेमोडायलासिस म्हणजे. आणि इथे पेरिटोनियल डायलासिस म्हणजे पोटाचे कॅथेटर असते. लवचिकता बघा. हेमोडायलासिसमध्ये निश्चित वेळापत्रक आणि सेंटरला भेटी देणे आवश्यक असल्याने कमी लवचिकता असते. तसेच पेरिटोनियल डायलासिसमध्ये अधिक लवचिकता असते. घरी किंवा प्रवासादरम्यानही करता येते. तसेच आहार निर्बंध बघा. यात काय आहे, द्रव आणि आहारावर कठोर निर्बंध असते. तसेच पेरिटोनियल डायलासिसमध्ये आहार आणि द्रव सेवनावर कमी निर्बंध असते. कार्यक्षमता बघा. हेमोडायलासिसचे कमी वेळात अपायकारक पदार्थ आणि द्रव अधिक कार्यक्षमतेने काढून टाकते. आणि पेरिटोनियल डायलासिसमध्ये हळू परंतु सतत अपायकारक पदार्थ काढून टाकते. शरीरावर सौम्य. ठीक आहे. तसेच धोके बघा. निम्न रक्तदाब, स्नायूमध्ये एचने प्रवेशस्थळावर संसर्ग, हृदयवाहिनीचा ताण. धोके आहे हेमोडायलासिसचे. पेरिटोनियल डायलासिसचे बघा. संसर्ग, कॅथेटर संपर्क संसर्ग आणि हरिहन होण्याची शक्यता. ठीक आहे. योग्यता बघा. ज्या रुग्णांना उपचारादरम्यान वैद्यकीय देखरेख आवश्यक आहे त्यांच्यासाठी योग्य आहे. पेरिटोनियल डायलासिस म्हणजे ज्या रुग्णांना घरी उपचार पसंत आहे आणि स्वतःची काळजी घेऊ शकतात त्यांच्यासाठी योग्य आहे. ठीक आहे. मुख्य फरक बघा. हेमोडायलासिसमध्ये बाह्य मशिनरीद्वारा रक्त फिल्टर केले जाते आणि सामान्यतः वैद्यकीय संस्थेत केले जाते. पेरिटोनियल डायलासिसमध्ये शरीरातील पोटातील पडदा याला फिल्टर म्हणून वापरले जाते आणि ते घरी केले जाते, ज्यामुळे अधिक लवचिकता मिळते. तर हे झाले आपले फरक, हेमोडायलासिस आणि पेरिटोनियल डायलासिस. दुसऱ्या प्रकारे पण दिलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. सारखंच आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचून घेऊ शकता. ठीक आहे. कार्यपद्धती बघा. हेमोडायलासिस आणि पेरिटोनियल डायलासिस हे दोन मुख्य उपचार पद्धती मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेची निकामी होण्याची किडनी फेलियर उपचारांसाठी वापरले जातात. या दोन पद्धतींमध्ये प्रक्रिया आणि यंत्रणा यांना रुग्णाच्या सहभागामध्ये मोठा फरक आहे.
याची तुलना दिलेली आहे. कार्यपद्धती बघ, हेमोडायलिसिसची प्रक्रिया रक्त शरीरातून काढणे, डायलायझर कृत्रिम मूत्रपिंडामधून फिल्टर केले जाते आणि नंतर परत शरीरात पाठवले जाते. स्थान बघा, सामान्य डायलायसिस सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये केले जाते, परंतु घरी हेमोडायलिसिस करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. वारंवार सहसा आठवड्यातून 3 ते 4 वेळा आणि 3 ते 5 तासासाठी. ठीक आहे. तसंच पेरिटोनियल डायलिसिसमध्ये बघा, हे तुम्हाला थोडंसं लॉंगमध्ये दिलेलं आहे समजण्यासाठी, हे वाचून घ्यायला इम्पॉर्टंट आहे. पण सारखंच आहे पण थोडं डिफरंट आहे. प्रक्रिया बघा, पेरिटोनियम पोटातील एक पडदा, याला नैसर्गिक फिल्टर म्हणून वापरले जाते. डायलिसिस द्रव पोटाच्या पोकळीतून सोडले जाते, जेथे ते अपायकारक पदार्थ आणि अतिरिक्त द्रव शोषून घेते आणि नंतर ते बाहेर काढले जाते. स्थान घरी केले जाते, ज्यामुळे अधिक लवचिकता मिळते. तसंच वारंवार दररोज केले जाऊ शकते, अनेक दिवसातून अनेक वेळा किंवा रात्री सायकलवर मशीन वापरून. ठीक आहे. तसेच प्रवेश बघा, हेमोडायलिसिसचे व्हॅस्क्युलर प्रवेश आवश्यक असते, सामान्यतः आर्टेरिओव्हेनस एव्ही, फिस्चुला ग्राफ किंवा सेंट्रल व्हेनस कॅथेटरद्वारा. पेरिटोनियल डायलिसिसमध्ये पोटात कॅथेटर ठेवणे आवश्यक असते, ज्याद्वारे डायलिसिस द्रव सोडले आणि काढले जाऊ शकतात. तसेच जीवनशैली आणि लवचिकता बघा, हेमोडायलिसिसमध्ये डायलिसिस सेंटरला नियमित भेट देणे आवश्यक असल्याने कमी लवचिकता, कठोर वेळापत्रक पालन करणे आवश्यक असते. पेरिटोनियल डायलिसिसमध्ये घरी कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासादरम्यानही केले जाऊ शकते, ज्यामुळे अधिक स्वातंत्र्य मिळते. रुग्णाच्या दैनंदिन कार्यक्रमात हे करणे शक्य आहे. आहार निर्बंध बघा, हेमोडायलिसिसमध्ये उपचारामध्ये मधून स्वरूपाच्या मुळे रुग्णांना सामान्यतः कठोर आहार आणि द्रव सेवन निर्बंधांचे पालन करावे लागते. ठीक आहे. तसेच पेरिटोनियल डायलिसिसमध्ये अधिक वेळा केली जात असल्याने सामान्यतः अधिक मुक्त आहार आणि द्रव सेवनाची परवानगी असते. प्रभाविता बघा, हेमोडायलिसिसमध्ये सामान्यतः कमी वेळ, अपायकारक पदार्थ आणि अतिरिक्त द्रव अधिक कार्यक्षमतेने काढून टाकते. तसेच पेरिटोनियल डायलिसिसमध्ये अधिक सतत साफसफाई प्रदान करते, जे शरीरावर सौम्य असू शकते, परंतु सर्व रुग्णांसाठी तितके प्रभावी नसते. ठीक आहे. विशेषतः उच्च शरीर वजन किंवा लक्षणीय अविशिष्ट मूत्रपिंड कार्यक्षम गमावलेल्या रुग्णांसाठी असते. ठीक आहे. गुंतागुंत बघा आणि धोके बघायचे. हेमोडायलिसिस धोक्यामध्ये निम्न रक्तदाब, स्नायूमध्ये एचने प्रवेशस्थळावर संसर्ग किंवा संभाव्य हृदयवाहिनीचा ताण यांचा समावेश होऊ शकतो. पेरिटोनियल डायलिसिसमध्ये धोक्यामध्ये पेरिटोनियासिस, पेरिटोनियमचा संसर्ग, कॅथेटर संबंधित संसर्ग आणि पोटातील दाब वाढल्यामुळे हर्नियाची शक्यतेचा समावेश होतो. रुग्णाची योग्यता बघा, हेमोडायलिसिस ज्या रुग्णांना उपचार दरम्यान वैद्यकीय देखरेख पसंत आहे किंवा आवश्यक आहे ती योग्य आहे. पेरिटोनियल डायलिसिसमध्ये ज्या रुग्णांना घरी उपचार पसंत आहेत आणि स्वतःची काळजी घेण्याची क्षमता आहे किंवा त्यांना काळजी वाहकाची मदत आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर हे झालं आपले 2 प्रकारे फरक स्पष्ट करून दिलेला आहे, तुम्ही वाचून घ्याल. हे तुम्हाला म्हणजे याच्यात तुम्हाला थोडं चांगल्या प्रकारे समजू शकते. तिथे शॉर्टमध्ये दिलेले आहे आणि लक्षात पण एकदा वाचलं की तुम्ही फरक पण समजून जाल आणि लक्षात पण ठेवता येईल. ठीक आहे. म्हणजे मेडिकल सर्जिकल नर्सिंगचा MS1चा क्वेश्चन पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे हा 2008चा. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.